Welcome to the Focus Academy. This is Tushar Mangle from Focus Academy, and guys, today we are going to start a brand new chapter of Science 1, that is chemical reactions and equation. ज्याला आपण मराठीमध्ये बोलतो रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. ओके, सो आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे की रासायनिक अभिक्रिया कशा घडतात, मीन्स हाउ एक्झॅक्टली द केमिकल रिएक्शन्स टेक्स प्लेस, व्हाट आर द बेसिक थिंग्स टू हॅपन द केमिकल रिएक्शन, and how we all can form the equations which are chemical equations, not a quadratic and linear equation. Those equations we all have learned in which chapter, that is a linear equation and the quadratic equation in algebra, right? So today we are going to discuss what exactly happens in between two particular elements and what is the reason behind that, how they particularly form that bond. Okay, so without wasting, let's get started with what? Chemical reactions and equations. ओके, तर आता बघा, कोणतीही जर अभिक्रिया होत असेल, कोणतीही जर केमिकल रिॲक्शन होत असेल ना, तर त्याच्यासाठी काही कंडिशन्स असतात. असंच कोणही कोणासोबतही रिॲक्शन करत नाही. ओके, सो रिॲक्शनचा मिनिंग काय असतो? ज्यावेळी काही ऍक्शन घडते त्याच्यानंतर त्याच्यावरती रिॲक्शन येते. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमच्या कानाखाली कोणीतरी मारली, ती झाली ऍक्शन. पण तुम्ही जर महात्मा गांधी असाल तर गप्प बसाल, अहिंसा ना, ठीक आहे. पण जर नसाल तर तुम्ही दुसऱ्याच्या कोणातरी कानाखाली माराल, दॅट इज रिॲक्शन. कळतंय? किंवा कोणीतरी एक जोक सांगितला, ती झाली ऍक्शन, आणि दुसरी लोक हसले, ती झाली रिॲक्शन. हे झालं डे टू डे लाईफ मधलं. पण केमिकल रिॲक्शन्सचा फंडा आहे ना, जरा थोडा वेगळा असतो. ते कोणाही सोबत रिॲक्शन करत नाही. ओके, सो कसा फंडा असतो तेच आज आपल्याला इकडेच्या या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. बघा, तर आपल्याला या 4 बेसिक टॉपिक्स वरती चर्चा करायची या चॅप्टर मध्ये, दॅट इज केमिकल रिॲक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रिया कशा घडतात. त्याच्यानंतर रूल्स फॉर रायटिंग केमिकल रिॲक्शन, म्हणजे जर तुम्हाला केमिकल रिॲक्शन जर करता आली तर त्याच्यासाठी काय रूल्स असतात ते कसे फॉलो करायचे. त्याच्यानंतर बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन, म्हणजे जे काही तुमचं केमिकल रासायनिक एक समीकरण आहे, ठीक आहे, त्याचं बॅलन्सिंग कशी करायची. आता बॅलन्सिंग म्हणजे काय ते मी तुम्हाला एकदम मस्त समजावेन. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया घडतात. ओके, सो आता प्रश्न असा पडतो की ह्या केमिकल रिॲक्शन म्हणजे नक्की काय. ओके, सो रिॲक्शन आहेत ना, जर केमिकल्स मध्ये घडल्या, ठीक आहे, केमिकल म्हणजे काय? रसायन. रसायनांमध्ये जर रिॲक्शन्स घडल्या, अभिक्रिया जर घडल्या, तर आपण त्याला काय बोलतो? केमिकल रिॲक्शन्स. पण आता घडत असताना एक गोष्ट आहे ना लेफ्ट हँड साईडला असते आणि त्याचं जे प्रोडक्ट आहे ना ते राईट हँड साईडला असतं. म्हणजे एकीकडे क्रिया घडते आणि त्याची रिॲक्शन होऊन एका साईडला प्रोडक्ट भेटतं. त्यामुळे काय तयार होतं? इक्वेशन तयार होतं, जिकडे LHS आणि RHS असतं. ते आपण बघूच इकडे. ओके, सो बघा, केमिकल रिॲक्शन ज्यावेळी होत असते ना त्यावेळी महत्वाचं असतं ते हे, टेकिंग ऑर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर. आता आहे ना, हे काय आहे ते मी तुम्हाला थोडंसं समजावून सांगतो. ओके, आता बघा, इकडे आहे ना कॉपर सल्फेट आणि हे झिंक आहे, आणि हे झिंक SO4, दॅट इज झिंक सल्फेट आहे प्लस कॉपर आहे. ठीक आहे, ही आपण नंतर बघूया. मी एक साधं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की ज्यावेळी केमिकल रिॲक्शन होते म्हणजे काय. ठीक आहे, आता आहे ना समजा मी एक इकडे आहे ना पॉट घेतला किंवा काहीतरी असं भांड घेतलं, या भांड्यामध्ये पाणी आहे. ठीक आहे, तो हे पाणी असं समजून घ्या. ठीक आहे, आणि या पाण्यामध्ये ना मी इकडून टाकलं मीठ, दॅट इज NaCl. आय होप तुम्हाला हे माहित असेल मीठाला आपण NaCl का बोलतो ते. सो हे टाकल्यानंतर आता पहिली जी पाण्याची चव होती ना ती आता आपल्याला तशी लागणार नाही, मुळामध्ये पाण्याला चव नसतेच. ठीक आहे, पण आता ज्यावेळी मीठ टाकलं आपण त्यावेळी मिठाच्या आतमधले जे काही म्हणजे Na आणि Cl वेगळे होऊन ते पाण्यामध्ये मिक्स झाले किंवा विरघळले, आणि आता हे जे सोल्युशन झालं दॅट इज त्याला आपण बोलतो ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaCl, म्हणजे सोडियम क्लोराईडचं पाणी. आता आहे ना हा जो काही तुम्ही मीठ जे पाण्यात टाकलं ना, मग पाण्याला जर चव आली याचा अर्थ त्या मिठाची आणि त्या पाण्याची काहीतरी रिॲक्शन झाली म्हणून ते मीठ पाण्यामध्ये विरघळतं. बरोबर का? याच्या वायसे वर्षा जर मी इकडे ना अजून सेम तोच एक पॉट घेतला आणि याच्यामध्ये जर दगड टाकली तर त्या दगडाची चव पाण्यात नाही जात, लक्षात ठेवा. ओके, सो याचा अर्थ त्या दगडाची पाण्यासोबत किंवा पाण्याचे हे जे काही आतमधले मॉलिक्युल्स आहेत, रेणू आहेत, त्या रेणूंसोबत कुठल्याही प्रकारची अभिक्रिया किंवा रिॲक्शन झालेली
नाही. अजून एक्झाम्पल म्हणायचं झालं तर आपण दही लावतो, ठीक आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कर्ड बोलतो, जे फर्मेंटेशन होतं ना, ठीक आहे. असंच कोणीतरी दह्याकडे आपल्या दुधाकडे गेला, बोलण्याची चुटकी मारली आणि बोलले चल चल दही हो चल, होईल का? नाही ना. म्हणजेच आपल्याला आहे ना आतमध्ये काहीतरी चेंजेस झालेले बघायला भेटले पाहिजे. म्हणजेच केमिकल काहीतरी चेंजेस झाले ना तर म्हणू शकतो आपण काहीतरी रासायनिक अभिक्रिया झाली, म्हणजे दुधापासून दही तयार झालं. मी आज फ्रीजमध्ये दूध ठेवलं आणि म्हटलं उद्या तुम्हाला दही दिसला पाहिजे सा, नाही तर फेकून देईन तुला, मग ते दही बनतं, असं कधी होत नाही. ओके, सो त्याच्या म्हणजेच आपल्याला ते दही थोडंसं तरी त्याच्यामध्ये टाकावं लागतं. ओके, आणि त्याच्यानंतर ते दह्यातले जे काही असतात ईस्टवाले ते त्या दुधातल्या ह्याच्यासोबत रिॲक्शन करतात आणि मग दुधाचं काय बनतं, दही होतं. ही जी पूर्ण प्रोसेस आहे याला फर्मेंटेशन बोलतात, जे मला वाटतं तुम्हाला 7वी मध्ये होतं. ओके, त्याच्यानंतर अजून एक सांगतो की आंबा असतो बघा, म्हणजे सर्वात पहिली कैरी असते, ठीक आहे. ही कैरी काही दिवसांनंतर पिकते, त्यानंतर त्याला आपण आंबा बोलतो. आता कोणत्या बाबाने मंत्र वगैरे मारला का कैरीवरती की ओम भगनी भागोदरी चल तू आंबा हो, मग तो आंबा झाला, असं काय होतं का? नाही ना. याचा अर्थ आतमध्ये काहीतरी रासायनिक अभिक्रिया घडली म्हणून कैरीची काय झालं, आंबा झाला. ठीक आहे. वन मोर एक्झाम्पल दॅट आय वुड लाईक टू गिव्ह यू इज द रस्टिंग ऑफ अन आयर्न. ठीक आहे, म्हणजे जे लोखंड असतं ना, लोखंड, या लोखंडाला नंतर काही दिवसांनंतर गंज लागतो. ठीक आहे, हा गंज का लागतो? कारण की ते जे लोखंड असतं त्या लोखंडाशी किंवा त्या आयनशी हवेमधला जो काही ऑक्सिजन असतो त्या ऑक्सिजनची रिॲक्शन होते आणि मग तिकडे फेरस ऑक्साईड तयार होतो Fe2O3. ओके, सो अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, रिॲक्शन्स होतात ना, त्याच्यासाठी काही क्रायटेरियाज आहेत. कोणही कोणासोबतही रिॲक्शन करत नाही. जर तुम्ही सोनं आहे ना 50 वर्ष जरी पाण्यामध्ये ठेवलं ना तरी ते तसंच राहणार, कारण सोनं, ठीक आहे, दॅट AU ऑस्टिन नेवर रिॲक्ट्स विथ मोस्ट ऑफ दी एलिमेंट्स इन द नेचर. निसर्गामधल्या बऱ्याचशा अशा मूलद्रव्यांसोबत त्याची रिॲक्शन्स होत. ओके, म्हणून सोनं कधी गंजत नाही. कधी बघितलं असेल तर मला सांगा, तर ते सोनं नसेल मुळामध्ये. सो सोनं मोस्टली कोणासोबत जास्त रिॲक्शन करत नाही. त्याच्यानंतर आपण बघा, आपल्याकडे कधी तांब्याची भांडी असतील, या तांब्याच्या भांड्यांवरती हिरव्या रंगाचा एक लेप बघायला भेटतो. ठीक आहे, घरी आईला विचारायचं आपल्याकडे तांब्याचं भांडं आहे का, म्हणजेच कॉपर, हा का, CU कॉपर. या कॉपरच्या भांड्यावरती एक हिरवट असा एक थर तयार होतो. का होतो? कारण की त्याची ऑक्सिजन सोबत निसर्गातल्या रिॲक्शन होते आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे आता आपल्याला ना कन्झिक्युटिव्हली एक शब्द बघायला भेटतो, रिॲक्शन, 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 रिॲक्शन. व्हॉट इज दिस रिॲक्शन? नाव आय विल एक्सप्लेन यू व्हॉट एक्झॅक्टली दिस इज. ओके, मुळामध्ये आहे ना सोडियम आणि क्लोरीन हे माझे प्रत्येक वेळीचे मित्र आहेत. आता सोडियम आहे ना क्लोरीन सोबतच लग्न का करतो याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजेल रिॲक्शन का होतात, कशासाठी होतात आणि कोणत्या पर्टिक्युलर मॅनर मध्ये होतात. बघा, सोडियमचं तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ॲटॉमिक नंबर त्याचा असतो 11, राईट. म्हणजेच हा किती बनवणार, 2,8,1. I hope you all know this concept of valency and writing the electronic configuration. This is a Cl, right, which has an atomic number of 17. This means that the electronic configuration of chlorine is 2,8,7. ठीक आहे. तर प्रत्येक रिॲक्शन होत असते ना, त्या रिॲक्शनचा एकच संबंध असतो किंवा एकच असा त्यांचा उद्देश असतो. ठीक आहे, त्यांचं म्हणणं असं असतं की आमच्या आहे ना ज्यावेळी रिॲक्शन होतील ना त्यावेळी आम्ही त्यावेळी स्टेबल होऊ ज्यावेळी आमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये एकतर 2 इलेक्ट्रॉन पाहिजे, जर छोट्यावाले असतील तर हायड्रोजन आणि हेलियम पर्यंत, आणि त्याच्या पुढचे जर असतील तर आमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले पाहिजे तिकडे. हे नाही इथे. ओके, सो इथे जर असतील 8 इलेक्ट्रॉन तर आम्ही स्थिर आहोत, स्टेबल आहोत. ओके, इकडे बघा, याच्यात 7 आहेत आणि याच्यात किती आहे, 1 आहे. लास्ट टाइमला मी तुम्हाला सांगितलं की सोडियम हा मेटल काय आणि क्लोरीन हा नॉन मेटल काय, कारण की हा 1 इलेक्ट्रॉन देतो, कारण की हा 1 to 3 च्या कॅटेगरीमध्ये मोडतो आणि हा 5 to 7 च्या कॅटेगरीमध्ये मोडतो, म्हणून हा ऍक्सेप्ट करतो. ठीक आहे, हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो आणि हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतो.
ओके. आता असं का होतं ते मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो. समजा हे न्यूक्लियस आहे, त्याच्यानंतर इकडे एक असं ऑर्बिट, हे दुसरं ऑर्बिट हे वाला, आणि हे तिसरं ऑर्बिट. ओके. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन. आय होप यू अंडरस्टूड. आता याचं घेऊया आपण, याचं न्यूक्लियस, त्याच्यानंतर पहिलं ऑर्बिट, दुसरं ऑर्बिट, तिसरं ऑर्बिट, याच्यात 2 इलेक्ट्रॉन, याच्यात 8 इलेक्ट्रॉन, याच्यात 7 इलेक्ट्रॉन. ओके. तर झालं कसं बघा, हा एक इलेक्ट्रॉन देणार म्हणजे ह्या इथे येणार इलेक्ट्रॉन, म्हणजे आता 7 हे होणार, तर हे किती होणार, 8 होणार आता. ठीक आहे. आता हा निघून गेला तर हे ऑर्बिटच निघून जाणार. दिस मीन्स दॅट दिस ऑर्बिट इज रिमूव्ड. म्हणजे आता याचं कॉन्फिगरेशन काय होणार, 2, काय होणार, 8 होणार. आणि याचं कॉन्फिगरेशन काय होणार, 2, 8, 7 होते. तिथले हा एक इलेक्ट्रॉन आला, किती झाले, 8. बघा आता आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये याचे हे किती झाले, 8 इलेक्ट्रॉन, म्हणजे हा स्टेबल झाला. याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन झाले, 8, म्हणजे हा पण स्टेबल झाला. म्हणजे ऑक्टेट त्यांचं काय कम्प्लीट व्हायला पाहिजे, ऑक्टेट. ओके. आता बघा याने एक इलेक्ट्रॉन दिला म्हणजे हा काय झाला, Na+ झाला. ठीक आहे. याने एक इलेक्ट्रॉन घेतला, कर्ज घेतला, हा काय झाला, Cl- झाला. आता आहे ना Na+ आणि Cl- हे अट्रॅक्ट होणार, कारण की हा कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि हा कसा आहे, निगेटिव्ह आहे. आणि यांचं आहे ना Na आणि Clचं काय होणार, लग्न होणार. ठीक आहे. आणि इथे बनणार बॉन्ड, याला बोलतात केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्डचे वेगवेगळे प्रकार असतात, ते नंतर बघूच आपण. पण आता ह्यांनी एक बंध बनवला यांच्यामध्ये. आय होप इट इज क्लिअर टू यू. ओके. सो हा आयोनिक बॉन्ड आहे ऍक्च्युली, कारण की हा सोडियम आयन आहे आणि हा क्लोरीन आयन आहे, हा कॅटायन आहे आणि हा एनायन आहे. सो हा आयोनिक बॉन्ड आहे. ओके. सो NaCl चं बॉन्ड बनण्यामागचं कारण असं होतं, कारण की हा एकच इलेक्ट्रॉन देऊ शकत होता आणि हा एकच इलेक्ट्रॉन घेऊ शकत होता, म्हणून यांचं लग्न झालं. ठीक आहे. आता समजा अजून एक Na आला का इकडे, तर हा बोलणार 2, 8, किती 1. आता आहे ना याला जर इलेक्ट्रॉन जरी द्यायचा असेल ना यांना, तरी हा देऊ नाही शकत. कारण जर समजा यांनी याला इलेक्ट्रॉन द्यायचा प्रयत्न केला ह्याला, तर याचं कसं होईल बघा, 2, 8, 8, 1 होईल ना, कारण की या ऑर्बिटची कॅपॅसिटी 8च असते. सो हा पुढे किती जाणार, 1. म्हणजे हा आता अनस्टेबल होणार. याचा अर्थ हा दुसरा Na याला जॉईन होऊ शकत नाही. म्हणून Na आणि Cl म्हणजे हा +1 आणि हा क्लोरीनचा -1, हे दोघंच बॉन्ड बनवू शकतात. एक्स्ट्रा त्याच्यामध्ये तो ऍड होऊ शकत नाही. ठीक आहे. वन मोर एक्झाम्पल आय विल गिव्ह यू फॉर बॉन्डिंग. बघा आता आहे ना मी तुम्हाला हे सांगतो, ते तुम्ही लाईफ टाइम साठी लक्षात ठेवा. हे एक्झाम्पल आय होप दिस विल रिमेंबर यू फॉर लाईफ. सो हे मी बऱ्याच वेळा सांगितलंय क्लासरूम मध्ये असताना पण. बघा कार्बन आणि हायड्रोजन. ठीक आहे. कार्बन असतो 6 आणि हायड्रोजन असतो 1. कार्बन 6 याचा मिनिंग काय झाला, हा 2, किती असणार, 4. राईट. त्याच्यानंतर हायड्रोजन किती, 1. बरोबर ना. सो कार्बन आणि हायड्रोजन एकदा बाजारामध्ये भेटतात आणि कार्बन हायड्रोजनला बोलतो की भाई माझ्याकडे आहेत ना 4 इलेक्ट्रॉन कमी पडतात रे. तो बोलतो, हायड्रोजन बोलतो, अरे मला तर एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. कार्बन बोलतो मग काहीतरी करायला पाहिजे रे आपण. ओके. सो कार्बन आहे ना त्याचे जे आउटर मोस्ट ऑर्बिटले इलेक्ट्रॉन आहेत ना, तो बाजारात घेऊन बसतो. समजा आपण ते क्रॉसने दाखवले. ठीक आहे. आणि ज्यावेळी हायड्रोजनशी भेट होते त्यावेळी हा हायड्रोजन आहे ना त्याचा एक इलेक्ट्रॉन घेऊन इथे येतो. ठीक आहे. याचा अर्थ यांचा एक बॉन्ड झाला. पण आता कार्बन बोलतो भाई ह्या बॉन्डचं काय करू मी, ह्या 3 बॉन्डचं. सर तो काय करतो, बेटर तो हायड्रोजनला सांगतो, अजून तुझ्यासारखे जेवढे हायड्रोजन आहेत ना त्यांना घेऊन या, आपण आहे ना मिल बाटके खाएंगे. ठीक आहे. मिळून मिसळून बॉन्ड बनवूया. सो कार्बन आणि हायड्रोजनने आहे ना इथे एक बॉन्ड बनवला, पहिली गोष्ट. अजून एक हायड्रोजन जो आला त्याने त्याचे इलेक्ट्रॉन इथे ठेवले, इथे एक बॉन्ड बनवला. त्याच्यानंतर हायड्रोजनने अजून एक हायड्रोजन आला, त्याने इथे बॉन्ड बनवला. आणि एक अजून हायड्रोजन आला, त्याने इथे एक बॉन्ड बनवला. आणि कार्बनचं स्ट्रक्चर तयार झालं CH4. ठीक आहे. बघा मोस्ट ऑफ दी मुलांच्या मनामध्ये डाऊट असा असतो की कार्बनची व्हॅलेन्सी आहे किती, 4 आहे. तो आयदर 4 देऊ शकतो किंवा 4 घेऊ शकतो. पण असा समजा कुठला एलिमेंट आहे
की जो 4 इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही, तर ते लोक काय करतात, हायड्रोजन आहे, हा जो हायड्रोजन हा 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो ना, ठीक आहे, याला इथे ठेवला, अजून एक हायड्रोजनला घेतला, त्याचा 1 इलेक्ट्रॉन इथे, याचा 1 इलेक्ट्रॉन इथे आणि याचा 1 इलेक्ट्रॉन इथे. याचा फायदा काय झाला बघा, कार्बनचे आहेत ना किती इलेक्ट्रॉन झाले ते मोजे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये, 1 2 हे, त्याच्यानंतर 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे हा 2,4 होता, तो 2, काय झाला 8 झाला, म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट झालं. म्हणजे कार्बन कसा झाला, स्टेबल झाला. आता प्रश्न हायड्रोजनचा आहे. आता कार्बन आणि हायड्रोजन मध्ये करार कसा झालेला, ते बोलत होते की मिल बटके खाएंगे, म्हणजे जे तुझे इलेक्ट्रॉन ते माझे पण इलेक्ट्रॉन. मग आता हा जो हायड्रोजन आहे ना, हा वाला त्याचा हा पण इलेक्ट्रॉन झाला आणि हा पण इलेक्ट्रॉन झाला. मग या हायड्रोजनचे किती झाले, 2 झाले ना ऑर्बिट मध्ये, 1 आणि 2. या हायड्रोजनचे पण किती झाले, 2. या हायड्रोजनचे पण किती झाले, 2. या हायड्रोजनचे पण किती झाले, 2. म्हणजे हायड्रोजनचे पण 2 2 2 2 कंप्लीट झाले आणि या कार्बनचे पण आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती कंप्लीट झाले, 8. आणि आता हे स्टेबल कंपाऊंड झालं, ज्याला आपण केमिस्ट्री मध्ये बोलतो मिथेन. काय बोलतो, मिथेन. अशी बॉन्डिंग होते, अशी रिॲक्शन होते, याला बोलतात रिॲक्शन. आणि रिॲक्शन नंतर हे प्रोडक्ट तयार झाले तुमचं. इज दॅट क्लिअर? सो ही झाली केमिकल रिॲक्शन. आता ही होत असताना कुठल्याही ह्याची कोणाही सोबत रिॲक्शन होत नाही. ओके, सो कार्बन आणि हायड्रोजनची रिॲक्शन झाली कारण की याला 4 इलेक्ट्रॉनची गरज होती आणि याला 1 इलेक्ट्रॉनची गरज होती. ठीक आहे, म्हणून हायड्रोजनने याच्यासोबत बॉन्ड बनवले, हायड्रोजनने याच्यासोबत बनवला, हायड्रोजनने ह्याच्यासोबत बनवलं. सो त्याने स्वतःचे 2 बनवून घेतले इथे. या हायड्रोजनने इथले 2, या हायड्रोजनने ह्याचे 2, इकडच्या हायड्रोजनने इथले 2 आणि हा जो हायड्रोजन आहे त्याने इथले 2. का, म्हणजे याचं डिप्लेट कंप्लीट आणि या जो मधला कार्बन आहे त्याचं काय कंप्लीट, ऑक्टेट कंप्लीट. मास स्टेबल झाला. इज दॅट क्लिअर? असं सिंपल स्टॅटिस्टिक असतात कुठल्याही केमिकल रिॲक्शनच्या मागे. ठीक आहे, आता आहे ना मेटल आणि मेटलची रिॲक्शन का नाही होत ते सांगतो मी तुम्हाला. इन द सेन्स, समजा मी घेतला सोडियम, ठीक आहे, आणि इथे घेतला लिथियम. आता सोडियम आहे ना, हा असतो 2,8, काय 1, आणि हा किती आहे 2,1. लिथियम असतो 3 आणि हा असतो 11. आता आहे ना याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1. ह्याच्या पण आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती आहे, 1. म्हणजे हा पण देणार, हा पण देणार, मग घेणार कोण आहे बाई, कळलं ना? म्हणून यांची रिॲक्शन होत नाही सहसा. ओके, हळूहळू जसं आपण सॉल्व्ह करत जाऊ ना तस तसं तुम्हाला समजेल काय आहे ऍक्च्युअल मध्ये. ओके, आता बघा, सम ऑफ द सायंटिस्ट इन 18th and 19th century carried out the fundamental experiments on a chemical reaction. म्हणजे रासायनिक अभिक्रिया कशा करायच्या याच्यावरती काही एक्सपेरिमेंट घडले होते. त्यावेळी त्यांनी प्रूव्ह असं केलेलं की ज्यावेळी रिॲक्शन होते, ठीक आहे, आणि रिॲक्शन झाल्यानंतर जे प्रोडक्ट भेटतं ते परमनंट चेंज असतो. ठीक आहे, उदाहरणार्थ जर दुधाचं दही झालं तर दह्यामधून परत दूध बाजूला काढता येत नाही. ठीक आहे, तो जो चेंज आहे ना तो कसा असतो, परमनंट असतो, परमनंट. ओके, ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी पुढे असं सांगितलंय, ड्युरिंग द फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस, दिस चेंज इज ऑफन टेम्पररी इन नेचर. म्हणजे यांना म्हणायचं काय, फिजिकल चेंज झाला म्हणजे काय, पाण्याचा बर्फ झाला पण तो पाणीच आहे ऍक्च्युअल मध्ये. म्हणजे त्याची जी फिजिकल गोष्ट आहे ना ती चेंज झाली, तिचा आकार बदलला, पण त्याच्या ज्या काही प्रॉपर्टी, असं थोडी आहे ना पाणी होतं आता आणि पाण्याचा बर्फ झाला तेव्हा तो गोड लागायला लागला, असं होतं का कधी? नाही ना. म्हणजे त्याचं फिजिकल, भौतिक गोष्टी त्याच्या चेंज झाल्या, केमिकल गोष्टी चेंज झाल्या नाही. म्हणजे जेव्हा केमिकल चेंज होतो तो परमनंट असतो आणि ज्यावेळी फिजिकल चेंज असतो तो कसा असतो, टेम्पररी असतो. हे त्यांना याच्यामध्ये सांगायचं आहे. आता त्यांनी काही एक्झाम्पल्स दिलेत बघा, अशा काही फिनोमेनन म्हणजेच घटना, त्या घटनांमध्ये कुठले चेंज घडून येतात ते तुम्ही सांगायचे. फिजिकल चेंज म्हणजे ते रिव्हर्स होऊ शकतात, म्हणजे काय, पाण्याचं काय होणं, बर्फ होणं, आणि बर्फाचं काय होणं, पाणी होणं. ओके, म्हणजेच काय, आता बघा, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इन टू वॉटर, दिस इज फिजिकल चेंज ऍब्सोल्युटली. कारण की बर्फाचं काय होणार आहे, पाणी, आणि पाण्याचं काय होणार, परत बर्फ. जर आपण कुकिंग ऑफ फूड, म्हणजे आपण भात बनवला आणि नंतर वाटलं अरे 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 जास्त भात झालाय आपण, मग आपण त्याच्यातून परत तांदूळ काढून घेतो का? नाही नाही. तर तो कसा चेंज आहे, केमिकल चेंज. म्हणून इकडे काय लिहिलं त्यांनी, केमिकल चेंज. रायपनिंग ऑफ फ्रूट किंवा रिपनिंग ऑफ फ्रूट म्हणजे फळांचं पिकणं. ठीक आहे, आंबा पिकला आणि त्याच्यानंतर नाही 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 रे यार, अजून जरा थोडंसं याला वेगळ्या टाईपचा बनवतो, मग आपण याला परत कैरी बनवू भावाचा मंत्र वगैरे मारून, असं काय होतं का? नाही. सो इट इज व्हॉट, केमिकल चेंज. मिल्क टर्न इनटू कर्ड, दॅट इज ऑल्सो केमिकल चेंज. मिल्क म्हणजे काय, दूध, दुधापासून काय बनलंय, कर्ड. कर्ड म्हणजे काय, दही.
इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, ठीक आहे, म्हणजेच काय पाण्याची काय होणं, वाफ होणं, पण वाफेचं पुन्हा पाणी होऊ शकतं. सो दॅट इज व्हॉट फिजिकल चेंज. डायजेशन ऑफ फूड इन टू द स्टमक. डायजेशन म्हणजे काय, पचन. एकदा पचलेलं अन्न परत मी काय बाहेर नाही ना काढू शकत भाई पोटामधून. ओके. त्याच्यानंतर साईज रिडक्शन ऑफ काय नॅफ्था बॉल्स एक्सपोज टू एअर. म्हणजे नॅफ्था बॉल्स म्हणजे नॅफ्थलिन बॉल्स म्हणजे असते काय बोलतात आपण, ते गोळ्या असतात ना त्या डांबराच्या गोळ्या, ठीक आहे त्या. आणि त्या डांबराच्या गोळ्या ज्यावेळी हे होतात हवेमध्ये जातात त्यावेळी त्या कसं होतात, त्याचं सर्व हे हवेमध्ये निघून जातं, ठीक आहे. सो ह्या अशा सिंपल गोष्टी आहेत जिकडे केमिकल रिॲक्शन घडत असतात. ओके. सो आता यापुढे काही हे तर नॉर्मल आपले फिनोमिनन, ह्या साध्या घरी पण घडणाऱ्या घटना आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये अजून एक हे एक्झाम्पल दिले बघा, शहावाद लादी म्हणजे कोटा लादी असते ना, ठीक आहे, कडप्पा असतं, त्या कडप्पा लादीवरती बघा, किंवा आपल्या किचन मध्ये जी लादी असते काळ्या रंगाची त्याच्यावरती जर कधी लेमन ज्यूस किंवा आपलं लिंबूचा रस जर पडला तर ते पांढरं होऊन जातं, कारण की त्या कडप्पा लादीची आणि त्या लिंबूच्या आतमध्ये जे ऍसिड असतं ना त्याची रिॲक्शन होते, म्हणून ते पांढरं पडतं. त्याच्यानंतर ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट, ठीक आहे. आता आहे ना काय होतंय, हे दिस इज नॉट अ केमिकल चेंज आहे का, दिस इज फिजिकल चेंज. म्हणजे एक काच आहे ना, काच वरतून पडली, ओके, आणि मग ती फुटली, ओके. तर हा काही केमिकल चेंज नाहीये, हा फिजिकल चेंज आहे. आता मी तिला परत आणू नाही शकत ऍक्च्युअल मध्ये, त्या काचेचा फिजिकल जो काही चेंज झालाय तो मी परत नाही आणू शकत. ओके. त्याच्यानंतर हे जे काही पुढचं हे जे काही तुम्हाला एक्सपेरिमेंट दिलं हा स्कूलमध्ये करतीलच, त्यावेळी तुम्ही बघा. आता पुढे बघा, a physical change takes place due to change in the parameters such as temperature and pressure. म्हणजे भौतिक बदल कधी घडतात ज्यावेळी वातावरणामधलं तापमान चेंज होतं, किंवा जो काही तिकडे वातावरणाचा दाब असेल ज्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हटलं जातं, जर तो चेंज झाला तर फिजिकल चेंज म्हणजे भौतिक चेंज बघायला भेटतात. ओके. म्हणजेच काय, समजा तापमान खूप वाढलं, ठीक आहे, तर बघा तुम्ही ऐकलं असेल की जे काही ओशन्स मध्ये कधी कधी आईस असतो ना जो आपला कुठे पोल्स वरती, ठीक आहे, पोलार रिजन मध्ये, तिकडचा तो काय होतो, विरघळतो. कशामुळे, तर खूप तापमान असेल तर. ओके. मग तो काय आहे, फिजिकल चेंज आहे. म्हणजे फिजिकल चेंज आपल्याला कशामुळे बघायला भेटतो, टेम्परेचर किंवा ऍटमॉस्फेरिक प्रेशर जो काय असेल ते. ऑफन अ फिजिकल चेंज इज अ रिव्हर्सिबल, पण हा रिव्हर्सिबल आहे. कधी वातावरण पुन्हा थंड झालं की पुन्हा तिथलं पाणी काय होणार आहे, घोटणार आहे, आणि त्याचं काय होणार आहे, बर्फ होणार आहे. द कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स सेम इन द फिजिकल चेंज. म्हणजे ज्यावेळी भौतिक बदल घडतो, फिजिकल चेंज होतो, त्यावेळी कुठल्याही प्रकारची त्याची चव म्हणा किंवा आतल्या काही गोष्टी काही चेंज होत नाहीत, फक्त काय बदलतो, त्याचा आकार बदलतो. फॉर एक्झाम्पल यांनी सांगितलंय आईस इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू वॉटर ऑन हिटिंग. म्हणजे बर्फाला जर तुम्ही गरम केलं तर त्याचं काय होणार आहे, पाणी होणार आहे, आणि पाण्याला पुन्हा थंड बनवलं म्हणजे फ्रीजर मध्ये ठेवलं तर त्याचं काय बनणार आहे, आईस बनणार आहे. ओके. एवढा सिंपल फिनोमिना असतो. दिस वॉज ऑल अबाउट व्हॉट, फिजिकल चेंज. पण आता केमिकल चेंज असतो ना, ठीक आहे, इफ अ कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस ड्युरिंग अ प्रोसेस देन इट इज कॉल्ड केमिकल चेंज. म्हणजे त्याची चवच बदलून जाते, किंवा त्याच्या आतमधले जे गुणधर्म बदलून जातात. हे कधी होतं, ज्यावेळी रासायनिक अभिक्रिया घडते त्यावेळी. ओके. या रासायनिक अभिक्रियांवरती, या केमिकल सगळ्या गोष्टींवरती, इफ यू विल गो इन द सायन्स स्ट्रीम in chemistry you will find all these things and you will find easy at that time because हे खूप easy असतं actual मध्ये. when we call a particular process or a phenomenon as a chemical change, ज्यावेळी आपण तो रासायनिक बदल घडला असं म्हणतो, some chemical reactions are taking place in the concerned matter. म्हणजे ज्यावेळी तिकडे काही आतमध्ये रासायनिक बदल घडतोय याचा मिनिंग आहे तिकडे रासायनिक अभिक्रिया झालेली आहे. उदाहरणार्थ, कधी एक दिसणारा मला लोखंडाचा रॉड काही दिवसांनंतर तो गंजलेला दिसतो, याचा अर्थ तिथे काहीतरी रासायनिक अभिक्रिया, तिथे काहीतरी केमिकल रिॲक्शन झालेली आहे. पुढे बोलतात, केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस इन विच सम सबस्टन्स अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग and are transformed into new substance by formation of new bonds. याचं आहे ना कडक एक्सप्लेनेशन मी तुम्हाला आता देतो, हे तुम्ही मार्क करून ठेवायचं, ठीक आहे. हे असं काय होतात ते परत एकदा वाचतो. केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर ते बोलतात की बॉन्ड तुटतात आणि बॉन्ड बनतात. म्हणजे काय, ओके. आता इथे बघा, समजा सोडियमची किंवा कोणाची घेऊया, चला
सोडियम क्लोराईड आणि किंवा सोडियम हायड्रॉक्साईड ऍसिड आणि बेसची रिॲक्शन घेऊया आपण, जी मागच्या दिवशी तुम्ही न्यूट्रलायझेशनची रिॲक्शन घेतली. ठीक आहे. आता बघा मी आहे ना इकडे घेतो NaOH. ठीक आहे. किंवा अगोदर आपण घेऊया HCl. ठीक आहे. आणि इथे घेतो मी NaOH. ठीक आहे. या दोघांची जर रिॲक्शन जर आपण केली ना, तर अर्थातच आपल्याला काहीतरी नवीन भेटलं पाहिजे. कोणापेक्षा? HCl आणि NaOH पेक्षा. कारण की आत्ताच आपण बघितलं की ज्यावेळी रासायनिक बदल घडतात त्यावेळी गोष्ट बदललेल्या स्वरूपात आपल्याला भेटते. आता हे HCl आहे ना हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे आणि दिस इज सोडियम हायड्रॉक्साईड, हा बेस आहे. ओके. आता यांची रिॲक्शन कशी होते बघा. पहिली गोष्ट, हा HCl बनला याचा अर्थ हा अगोदर कसा होता H+ आणि हा कसा होता Cl-. हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं प्लस आणि मायनसचा झोल, म्हणजे ऍक्च्युअली जॉईन कसे झालेले, हा प्लस आणि Cl-. ओके. इकडे यांचा पण बॉन्ड तुटतो, हा बनतो Na+ आणि हा होतो OH-. ठीक आहे. याला हायड्रॉक्साईड आयन बोलतात, याला सोडियम आयन बोलतात, याला क्लोराईड आयन बोलतात आणि याला काय बोलतात? हायड्रोजन आयन. ओके. आता रिॲक्शन आहे ना यांच्यात नाही होणार ना, कारण की ऑलरेडी हे पहिल्यापासून तेच बनलेले, म्हणजे पहिल्यांदा यांचा बॉन्ड तुटला. ठीक आहे. म्हणून ते लोक इकडे बोलत होते अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग. काय बोलतात ते? अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग अँड ट्रान्सफॉर्म म्हणजे बदलतात इनटू व्हॉट? न्यू सबस्टन्स. म्हणजे यांच्यातले बॉन्ड तुटल्यानंतर इकडे आपल्याला नवीन सबस्टन्स पदार्थ भेटला पाहिजे. आता आहे ना यांचे बॉन्ड तुटले. ठीक आहे. हे वेगळे झाले, यांनी तलाक दिला एकमेकांना. आता यांच्यातलं कोणाशी तरी लग्न करायचं. आता हा प्लसवाल्याशी लग्न करेल का? नाही करणार. म्हणजे हा प्लसवाला कोणाशी लग्न करणार? मायनसवाल्याशी. आणि हा जो प्लसवाला आहे ना, हा याच्याशी लग्न करणार, कारण की अपोजिट स्पीशीज अट्रॅक्ट इच अदर. ओके. सो H+ आणि OH- यांचं जर लग्न झालं तर H आणि OH यांचं जर लग्न झालं तर हा H2 आणि हा O म्हणजे पाणी तयार होणार. ठीक आहे. म्हणजे इकडे माझं सबस्टन्सेस काय काय तयार होणार आहेत बघा. हा Na+ आणि Cl- हा काय झाला? NaCl आणि प्लस इकडे काय तयार होणार आहे? H2O. म्हणजे हे काय आहे? सोडियम क्लोराईड आणि हे काय? पाणी. हे होतं ऍसिड आणि हे होतं बेस आणि इकडे तयार झाले तुमचं क्षार. ओके. मिनरल. आणि हे काय तुमचं? वॉटर. म्हणजे यांचा केमिकल चेंज झाला, यांच्या प्रॉपर्टीज बदलल्या गेल्या. हा ऍसिड होता, हा इकडे ऍसिड नाही राहिला. हा बेस होता, हा इकडे बेस नाही राहिला. हा कोण झाला? न्यूट्रल एक सबस्टन्स दॅट इज सोडियम क्लोराईड. याला बोलतो आपण केमिकल रिॲक्शन. काय बोलतो? केमिकल रिॲक्शन. सो केमिकल रिॲक्शन ज्या वेळी होते त्यावेळी काय होतात? बॉन्ड ब्रेक होतात आणि बॉन्ड ब्रेक होऊन ते दुसऱ्या कोणाशी तरी जॉईन होतात. असं का झालं त्याच्या मागचं कारण सांगतो बघा. आता हा H+ असतो ना, याचा अर्थ असा झाला की याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये एकच इलेक्ट्रॉन असणार हायड्रोजनच्या, आणि या क्लोरीनच्या ह्याच्यात किती असणार? 2,8,7 ना असे हायड्रोजनवाला. तर आता हा काय गप्प नाही बसणार. का गप्प नाही बसणार? कारण की याला आहे ना आतापर्यंत हा हायड्रोजन सोबत होता त्यावेळी हा 2,8,8 होता. आठवत असेल मगाशी मी ते तुम्हाला सांगितलेलं. आणि हा किती असणार? 2 असणार. कारण की हे दोघं इथे एक जो बॉन्ड असतो ना यांच्यामधला हा कॉमन इलेक्ट्रॉन असतात ते, म्हणून हा 1/2 आणि ह्याच्या लास्टच्या ऑर्बिट मध्ये किती? 8. पण आता ज्यावेळी यांचे बॉन्ड तुटतात त्यावेळी ते अनस्टेबल होतात. काय होतात? अनस्टेबल होतात. मग अनस्टेबिलिटी जी असते ना ती दूर करण्यासाठी ते लोक इकडच्या मधल्या कोणाला तरी शोधतात आणि तिकडे ते जॉईन होऊन स्वतःला काय बनवतात? स्टेबल बनवतात. मग ह्याने Na+ ला निवडलं कारण की हा मायनस आहे आणि हा प्लस आहे. मग यांच्यावरती ह्याचा प्लस आणि हा मायनस यांचा चार्ज काय होतो? 0 होतो आणि हे स्टेबल होतात. काय होतात? स्टेबल. याचं पण तसंच आहे. हा H+ आणि हा OH-. सो प्लस आणि मायनस यांच्यावरचा एक जो चार्ज आहे ना तो काय होतो? नील होतो आणि हे पाणी तयार होतं आणि हे वाफांच्या स्वरूपात काय होतं? वरती निघून जातं आणि हे तुमचं मीठ. किंवा नाही जर हे वाफांच्या स्वरूपात निघून गेलं तर हे ॲक्वियस सोल्युशन म्हणजे पाणीवालं सोल्युशन ज्याच्यामध्ये काय असेल? मीठ असेल विरघळलेल्या स्वरूपात. इज दॅट क्लिअर? अशा प्रकारे काय होते? केमिकल रिॲक्शन होते, जिकडे एका साईडला ब्रेकिंग होते, ब्रेकिंग ऑफ बॉन्ड, आणि एका साईडला काय होतं? ट्रान्सफॉर्मेशन होतं किंवा बनतं, ट्रान्सफॉर्म होतं, बदलतं. इज दॅट क्लिअर? नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट कॉन्सेप्ट. Substance taking part in a chemical reaction are called reactants, whereas the substances formed as a result of chemical reaction by the formation of new bond are called as what? Products.
हे बघा, हे पण तुम्हाला मार्क करायचं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, not only for this particular 10th standard but couple of next standard you all will finding this term. या अशा काही टर्म्स तुम्हाला पुढे ऐकायला भेटतील जेव्हा 11वी 12वी मध्ये जाल त्यावेळी. तर इकडची जी लोक असतात ना, ही वाली इथली, यांना बोलतात रिएक्टंट. का रिएक्टंट बोलतात? कारण की हे रिएक्ट करतात एकमेकांशी. आणि इकडची जी लोक असतात ना, हे वाले, हे जे तयार झाले, यांना बोलतात प्रोडक्ट्स. काय बोलतात? प्रोडक्ट्स. म्हणजे ज्यावेळी रिएक्टंट एकमेकांसोबत रिएक्शन करतात त्यावेळी त्यांच्यापासून जे काही भेटतं त्याला इकडच्या साईडला वाल्यांना काय बोलतात? प्रोडक्ट बोलतात. ओके, सो एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला, डाव्या साईडला नेहमी रिएक्टंट असतात आणि उजव्या साईडला नेहमी काय असतात? प्रोडक्ट्स असतात. Is that clear? Okay, now let's move to the original one. For example, formation of carbon dioxide gas by combustion of coal in air is a chemical reaction. How does this happen? It's so simple actually. This is carbon, this is oxygen, यांची रिएक्शन होते आणि हा बनतो CO2. ठीक आहे, हे का असं ते मी नंतर सांगेल. आता ऑक्सिजन किती आहे? तिथे 2 आहे, सो इथे पण किती पाहिजे? 2 पाहिजे. सो कार्बन आणि ऑक्सिजन हे दोघं काय झाले? रिएक्टंट झाले आणि हे काय झालं? प्रोडक्ट झालं. सो दिस इज रिएक्टंट अँड दिस इज प्रोडक्ट. रिएक्टंट इज ऑलवेज ऑन द लेफ्ट साइड अँड प्रोडक्ट इज ऑलवेज ऑन दी व्हॉट? राईट साइड. हे झालं रिएक्शन समजली कशी, कार्बन आणि ऑक्सिजनची. हे कार्बन आणि ऑक्सिजन रिएक्शन झाली, प्रोडक्ट तयार झालं. बघा, फॉर एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतर केमिकल रिएक्शन इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग केमिकल इक्वेशन. आता केमिकल इक्वेशन लिहायची गरज का पडते ते मी तुम्हाला सांगतो. केमिकल इक्वेशन मुळामध्ये काय असतं माहितीये का? मी समजा तुम्हाला म्हंटलो की आहे ना, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईड यांची रिएक्शन झाली आणि सोडियम क्लोराईड तयार झालं आणि पाणी तयार झालं. तुम्ही म्हणाले वा 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 वा, किती छान झालं. पण तुम्हाला माहितच नाही ते लिहायचं कसं. मग लिहिण्यासाठी आहेत ना, तुम्हाला त्याचे केमिकल सिम्बॉल्स माहिती पाहिजेत, एलिमेंटचे. जर मी बोललो ना आता हायड्रोक्लोरिक ऍसिड, तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे, HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्याच्यानंतर सोडियम, त्याच्यानंतर हायड्रो ऑक्साइड, दिस इज सोडियम हायड्रोक्साइड, दिस इज हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि मग यांचं लग्न होऊन इकडे सोडियम अँड दिस इज क्लोराइड प्लस H2O, दॅट इज वॉटर. पण आम्हाला एवढंच माहिती होतं आतापर्यंत, हायड्रोक्लोरिक ऍसिड रिएक्ट्स विथ व्हॉट? सोडियम काय? हायड्रॉक्साइड, गिव्स राइज टू व्हॉट? सोडियम क्लोराइड अँड वॉटर. म्हणजे जर मला केमिकल रिएक्शन माहिती असेल तर त्याचं केमिकल इक्वेशन इन टर्म्स ऑफ त्यांचे केमिकल जे काही फॉर्म्युले असतात त्याच्या सहित लिहिता आलं पाहिजे. आणि हे जे पूर्ण तयार होतं ना, हे याला बोलतात केमिकल इक्वेशन. याला मराठीमध्ये बोलतात रासायनिक समीकरण. ठीक आहे, मराठीमध्ये इकडचे जे रिएक्टंट असतात त्यांना बोलतात अभिक्रियाकारके आणि इकडचे जे असतात त्यांना बोलतात उत्पादिते, ज्याला इंग्लिश मध्ये बोलतात प्रोडक्ट्स. सो ही पूर्ण झाली हे पूर्ण झालं केमिकल इक्वेशन. ओके, सो इक्वेशन म्हटलं की दोन बाजू आल्याच, ही लेफ्ट हँड साइड आणि ही वॉट? राईट हँड साइड. ओके, सो आता आहे ना, केमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी त्यांना काय गरज असते ते सांगतो. बघा, आता लेट अस फर्स्ट लुक ॲट द केमिकल रिएक्शन इन ऍक्टिव्हिटी 2 व्हॉट्सएव्हर इट मे बी. आता रिएक्शन बघा, त्यांनी असं सांगितलं एक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट प्लस झिंडास्ट. ठीक आहे, झिंडास्ट म्हणजे काय? झिंकची डस्ट म्हणजे पावडर. ठीक आहे, धुळीसारखी पावडर पण असते, पावडर असते. आणि कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4 आणि ऍक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट प्लस काय तयार होतं? कॉपर. म्हणजेच काय? कॉपर सल्फेट हा वाला. आता हीच रिएक्शन मी तुम्हाला आहे ना ऍक्च्युअल मध्ये झाली कशी ती करून दाखवतो. ओके, बघा, रिएक्शन होणार याचा अर्थ बॉन्ड तुटणार, म्हणजे हा असणार Cu आणि याचं प्लस प्लस असतं. हे कधी काय येतं ते नंतर सांगेन. त्याच्यानंतर हा असतो SO4 मायनस मायनस प्लस 2 मायनस होते म्हणून एकमेकांशी लग्न केलेले आहे. 1 प्लस आणि 2 मायनस असते तर नसतं झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर हा झिंक आहे. त्याच्यानंतर आता इकडे बघा, आता हे दोघं तुटले ना. ठीक आहे, तर कॉपर सल्फेट मध्ये आहे ना, कॉपरचं आणि सल्फेटचं जमतच नव्हतं आणि झिंक मध्ये इंटरफेअर करत होतं. तर त्यांची भांडणं लावण्यात आली कॉपर आणि सल्फेटची. मग कॉपर बोलला नाही आता मला राहायचं, मला निघून जायचंय. ठीक आहे, सो सल्फेट आहे ना झिंक सोबत लग्न करून टाकतो. सो कारण की झिंक आहे ना हा मुळात मेटल असल्यामुळे हा झिंक प्लस प्लस असतो. सो झिंक प्लस आणि सल्फेट काय? मायनस. हे दोघं काय करतात? लग्न करतात आणि इकडे काय फॉर्म करतात? ZnSO4 आणि हा कॉपर एकटा जीव सदाशिव. आता हा इकडे येतो कॉपर,
अशी रिॲक्शन होते. दिस इज केमिकल रिॲक्शन, बट दिस इज केमिकल इक्वेशन. इक्वेशन म्हणजे लेफ्ट हँड साइड अँड दिस इज राईट हँड साइड. इज दॅट क्लिअर? असं त्यांचं राजकारण होतं. त्यांचं काय म्हणायचं होतं बघा, केमिकल इक्वेशन लिहिण्यामागचं होतं सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटिंग द केमिकल इक्वेशन इन वर्ड इज कॉल्ड वर्ड इक्वेशन. हे तुम्ही पाठ करायचं. याचा मिनिंग काय बघा, जर तुम्हाला कुठलंही रिॲक्शन आहे ना जर वर्ड मध्ये सांगायची असेल, जसं इथे वर्ड मध्ये लिहिलंय, इथे कुठेच लिहिलं नाही कॉपर म्हणजे Cu आणि सल्फेट म्हणजे SO4. सो ज्यावेळी वर्ड मध्ये लिहिलेलं असतं त्या टाईपच्या इक्वेशनला काय बोलतात, वर्ड इक्वेशन. आणि ज्यावेळी केमिकल फॉर्म्युला लिहिले जातात, अ वर्ड इक्वेशन कॅन बी रिटन इन फर्दर कंडेन्स्ड फॉर्म. कंडेन्स म्हणजे आता ह्याला जेवढी जागा घेतली ती कंडेन्स केली म्हणजे छोटी केली बघा, त्याचं फक्त सूत्र लिहिलं. ठीक आहे. आणि ह्या कंडेन्स फॉर्म मधलं हे जे काही तयार झालं याला हे लोक काय बोलतात, केमिकल इक्वेशन. काय बोलतात, केमिकल इक्वेशन. म्हणजेच आपण वर्ड इक्वेशनला केमिकल इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू शकतो. आता यांनी सांगितलं ही रिॲक्शन कशी झाली आहे ती, जी मी आता तुम्हाला सांगितली. तर हे लोक काय बोलतात, द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन द कंडेन्स फॉर्म युझिंग अ केमिकल फॉर्म्युला इज कॉल्ड व्हॉट, केमिकल इक्वेशन. हे तुम्हाला मार्क करायचं आहे. ओके. एक हे, त्याच्यानंतर एक हे काय वर्ड इक्वेशन आणि हे कुठलं केमिकल इक्वेशन. एवढं सिंपल लक्षात ठेवा. जर हे केमिकल असलं काय दिसलं ना फॉर्म्युला टाईप, तर हे केमिकल इक्वेशन आहे. आणि वर्ड जिथे दिसला ना, समजून जा हे पूर्ण वर्ड मध्ये दिसलं ना तर ते कुठलं इक्वेशन आहे, वर्ड इक्वेशन. इजंट इट दॅट सो सिंपल? इन द अबव इक्वेशन कॉपर सल्फेट CuSO4, ठीक आहे, अँड झिंक दॅट इज Zn आर द रिॲक्टंट्स. इकडच्या साईडचे काय असतात, रिॲक्टंट. दे रिॲक्ट विथ इच अदर, एकमेकांसोबत रिॲक्ट करतात, यांचे बॉन्ड तोडतात आणि इकडे ट्रान्सफॉर्म करून नवीन प्रोडक्ट बनवतात. ठीक आहे. सो सोल्युशन ऑफ कलरलेस झिंक सल्फेट दॅट इज ZnSO4 ऍज अ प्रोडक्ट, जो इकडे आपण बनवलेला आहे ZnSO4. आय होप तुम्हाला तो इथे दिसतोय. ठीक आहे. कसा तुटला ते पण मी तुम्हाला सांगितलं. तो एका साईडला काय असतात, रिॲक्टंट विच इज ऑलवेज ऑन द लेफ्ट हँड साइड. ठीक आहे. म्हणजे आपण जर पेपरावरती हात ठेवला तर लेफ्ट हँड साइडला कसे कोण असतात, रिॲक्टंट, आणि राईट हँड साइडला काय असतात, प्रोडक्ट्स असतात. द आयोनिक बॉन्ड, या बॉन्ड वरती मी चर्चा करेनच नंतर. आयोनिक बॉन्ड एक असतात, त्याच्यानंतर कुठले असतात ते कोव्हॅलेंट बॉन्ड असतात, आणखी बरेच टाईपचे बॉन्ड असतात. ठीक आहे. वॅन्डरवॉल्सचा फोर्स, त्याच्यामुळे हे बॉन्ड्स वगैरे अजून बरेच प्रकार पडतात त्याच्यात. सो एवढं लक्षात ठेवा. रिॲक्शन झाल्यानंतर रिॲक्शन मध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत. ठीक आहे. एक लेफ्ट हँड साइडला रिॲक्टंट पाहिजे, राईट हँड साइडला काय भेटतात, प्रोडक्ट भेटतात. इज दॅट क्लिअर? पण आता आहे ना, हे इक्वेशन लिहिता पण आलं पाहिजे. पण लिहिण्यासाठी काही गोष्टी असतात ज्या आपल्याला काय करायला लागतात, फॉलो कराव्या लागतात. सो केमिकल इक्वेशन हे ज्यांनी लिहिलंय ना, हे इथलं, हे असं मजाक मी अब्दुल रजाक असं कोणी आलं आणि काही लिहिलं, इकडचं इकडे चाललं नाही, इकडचं इकडे चालेल असं नाही चालणार. म्हणजे हे तुमचं राईट हँड साइडला ठेवलं आणि हे लेफ्ट हँड साइडला ठेवलं तर नाही चालणार. ओके. ज्या त्या गोष्टी ज्याच्या टाइम ह्याच्यानुसारच झाल्या पाहिजे, सर्कमस्टान्सेस नुसार झाल्या पाहिजे. सो काय रूल आहेत बघा ते आपण बघूया. इन अ केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट्स, ठीक आहे, हे तुम्ही मी जे करतोय ते तुम्हाला लक्षात राहावं म्हणून करतोय. रिटन ऑन विच साइड, लेफ्ट हँड साइड. ठीक आहे. रिॲक्टंट, सो तुम्ही RL लक्षात ठेवू शकता, दॅट इज रिॲक्टंट ऑन लेफ्ट हँड साइड, while the products are on what, right hand side. Always remember, हे गरजेचं आहे, हे लक्षात ठेवणं तुम्हाला अनिवार्य आहे. An arrow heading towards a product is drawn between them. बघा हा arrow काढला जातो, हा दिसतोय, हा इथला हा arrow आहे ना, हा काढला जातो. याचा अर्थ असा होतो की रिॲक्शन लेफ्ट हँड साइड पासून कुठे जाते, राईट हँड साइड कडे जाते. म्हणून हा arrowचं डिरेक्शन लेफ्ट पासून राईट आहे. जर इकडून इकडे गेलं असतं तर उलटा एरो आला असता. ठीक आहे. मग ते राईट हँड साइड पासून कुठे, लेफ्ट हँड साइड कडे. इज दॅट क्लिअर? त्याच्यानंतर इफ द रिॲक्टंट्स ऑर द प्रोडक्ट्स आर 2 or more, दे आर लिंक्ड विथ प्लस साइन. म्हणजे एकापेक्षा जास्त जर रिॲक्टंट असतील, हा एक रिॲक्टंट आहे, त्याच्यानंतर हा पण एक रिॲक्टंट आहे, अजून एक असता, तर या सगळ्यांच्या मध्ये कुठलं साइन देतात, प्लस साइन देतात. मायनस कधीच देत नाही, लक्षात ठेवा. प्लस म्हणजे दोघांचं लागणार आहे आता लगीन. ठीक आहे, अशा टाइपचा. सो दिस arrow indicates what, direction of the reaction. So this complete you should know. Okay, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. Is that clear? If the reactants or a product are 2 or more, they are linked with, हे झालं. आता नंतर
त्याच्यानंतर तिसरं, टू मेक अ केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह अँड फिजिकल स्टेट्स ऑफ रिएक्टंट आर इंडिकेटेड इन द इक्वेशन. व्हॉट डज दिस मीन? म्हणजे ना आता ही जी रिॲक्शन लिहिले ना त्यांनी, याच्या खाली इकडे लिहिलंय बघा AQ. हे काय असंच AQ BQ चंपा राणी वगैरे असं इथे खाली काहीच नाही लिहायचं. ठीक आहे, AQ चा मिनिंग असतो, सगळे हे जे लिहिले ना खाली याचा मिनिंग असतो. हा मिनिंग काय सांगतो की हा पदार्थ कुठल्या अवस्थेत आहे. आता AQ म्हणजे ॲक्वियस, ॲक्वा स्टँड्स फॉर व्हॉट? वॉटर. म्हणजे हा कॉपर सल्फेट कुठल्या स्टेटमध्ये? पाण्याच्या स्टेटमध्ये, ॲक्वियस स्टेटमध्ये. हा झिंक आहे ना, हा कुठल्या स्टेटमध्ये? सॉलिड स्टेटमध्ये. आता या दोघांचं लगीन झाल्यानंतर पण हा कुठल्या स्टेटमध्ये बघायला भेटला? झिंक सल्फेट, ॲक्वियस. ॲक्वियस म्हणजे ॲक्वा मीन्स वॉटर. आपण टीव्हीवर ऐकलं असेल ॲक्वागार्ड, हेमा मालिनी वगैरे बरंच काय काय ऍड करतात. ॲक्वागार्ड. ठीक आहे. सो आता तो ॲक्वा आहे ना, हे ते पाणी आहे. त्याच्यानंतर कॉपर हा कशाच्या स्वरूपात भेटला आपल्याला? सॉलिड स्वरूपामध्ये बघायला भेटलेला आहे. त्याच्यानंतर इकडे त्यांनी सांगितलंय बघा, हा जो दिसतोय ॲरो, हा अपर डिरेक्शन मधला, दिस मीन्स दॅट त्याची गॅस होऊन तो वरती गेलेला आहे. कारण की गॅस होऊन कुठे जाणार? तो वरती जाणार आहे. म्हणून मग कुठल्या रिएक्शनच्या मध्ये कुठल्या जरी प्रोडक्टच्या बाजूला जर असा ॲरो असेल तर समजून जायचं की त्याची गॅस होऊन तो कुठे गेलाय? वरती गेलाय. आणि जर असा ॲरो असेल डाऊनवर्ड तर समजून जायचं त्याची रिएक्शन होऊन तो त्या तळाला साचलेला आहे, ज्याला रेसिड्यू सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. सो हा पॉइंटिंग डाऊनवर्ड असेल तर समजायचं रिएक्शन होऊन तो तळाला साचलेला आहे, आणि हा अपवर्ड असेल तर समजायचं कुठे गेलेला आहे? तो वरच्या डिरेक्शन मध्ये गॅस बनून गेलेला आहे. त्याच्यानंतर हे असतं ना, हा ट्रायंगल दिसतोय, याचा मिनिंग असतो काय माहितीये का? टेम्परेचर. म्हणजे ही रिॲक्शन घडण्यासाठी हीटची गरज असते. कशाची? हीट. आणि याच्या जर उलटा त्रिकोण असेल ना, याच्या उलटा, तर त्या रिॲक्शनला गरज असते थंडपणाची. म्हणजे ती रिॲक्शन कोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये घडली पाहिजे. हा उलटा त्रिकोण येतो त्याचा. म्हणजे असा बघा, समजा असं असतं, असा. हा समजून जायचं. म्हणजे हे तुमचा बाण आहे, बाणावरती जर असं त्रिकोण असेल तर समजून जायचं काय की ती जी रिॲक्शन आहे ना, ही रिॲक्टंट घडण्यासाठी तर तुम्हाला कशाची गरज आहे? थंड एन्व्हायरमेंटची. इज दॅट क्लिअर? ओके. तो हे छोटे छोटे तुम्ही वाचून घ्याल. आय होप तुम्हाला ते समजतील. एकदम चिंदी हे समजलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आय होप हे पण समजलं असेल. हीट म्हणजे काय? याच्यामधून हीट जनरेट होणार. ही रिॲक्शन ज्यावेळी होणार ना, त्यावेळी उष्णता बाहेर पडणार. कधी कधी बघितलं असेल CID मध्ये वाफा हे फुल धपाधप काहीतरी येताना दिसतं, ते हीट असतं हे रिॲक्शन झाल्यानंतर. ओके. त्याच्यानंतर इट इज नेसेसरी टू फुलफिल सर्टन कंडिशन लाईक स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर, कॅटालिस्ट एक्सेट्रा. म्हणजे ना, काही रिॲक्शन अशा असतात ज्या विशिष्ट तापमानालाच घडतात. म्हणजे कुठली रिॲक्शन 40 डिग्रीला बोलला ना, तर ती 40 डिग्रीलाच घडते. लक्षात ठेवा. ठीक आहे. समजा तुम्ही पाणी तापवत ठेवलं आणि तुम्ही बोलला नाही रे, आज पाण्यात तू 10 डिग्री सेल्सिअसलाच उकळ, तर असं नाही. म्हणजे ते जे आहे ना, त्यांची जी स्टेट चेंज होणार पाण्याची, लिक्विड टू गॅशियस, त्याच्यासाठी टेम्परेचर किती डिग्री सेल्सिअस लागतं? 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ती जी काही चेंज होण्यासाठी आहे ना, 100 डिग्री सेल्सिअस लागलं ना, तसंच कुठलीही रिॲक्शन होण्यासाठी एक स्पेसिफिक असा काही सर्कमस्टान्सेस असतात काही रिॲक्शनसाठी की ती या टेम्परेचरला ठेवल्यावरच त्याची रिॲक्शन होते. इज दॅट क्लिअर? मग ती कंडिशन तुम्ही फुलफिल केली पाहिजे. त्यांनी एक्झाम्पल दिले. फॉर एक्झाम्पल, द रिॲक्शन ऑफ व्हेजिटेबल ऑइल टेक्स प्लेस ॲट टेम्परेचर ऑफ व्हॉट? 60 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जर कुठलं काय ते व्हेजिटेबल ऑइल असेल, ठीक आहे, यांची जर रिॲक्शन होण्याचं असेल तर त्याचं नॉर्मली किती? 60 डिग्री सेल्सिअसला हे होतं, विथ हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट अँड इट इज रिटन एज फॉलोज. हे सोडून त्या एक्झाम्पलचं, पण तुम्ही लक्षात ठेवा टेम्परेचर पण तिथे आपल्याला सांगावं लागतं. इकडे त्यांनी दिली आहे व्हेजिटेबल ऑइल प्लस कशाची? हायड्रोजन. बघा हे G लिहिलंय. G म्हणजे काय? गॅशियस. ठीक आहे. त्याच्यानंतर हे L म्हणजे काय? लिक्विड. इज दॅट क्लिअर? हा निकेल कॅटलिस्ट. म्हणजे हा निकेल जर नसेल ना, तर ही रिॲक्शन होणार नाही. आता हा कॅटलिस्ट काय करतो माहितीये का? तर या रिॲक्शनचा रेट वाढवतो किंवा ही रिॲक्शन होण्यासाठी त्याला मदत करतो. म्हणून असंही खाली कधी कधी लिहिलेलं असतं, याला कॅटलिस्ट बोलतात. कॅटलिस्ट हा एका शब्दापुरतीचा कॉन्सेप्ट नाहीये. 12वीच्या केमिस्ट्रीमध्ये ज्यावेळी जाल ना तुम्ही, त्यावेळी तुम्हाला समजेल. ठीक आहे. केमिकल रिॲक्शन्स, केमिकल इक्वेशन्स, त्यावेळी हा कॅटलिस्टचा कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट असतो आणि त्याचे मोठे मोठे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देतात 12वीमध्ये. ओके. हे तर चिंदी इथे फक्त 19-20 सांगितलंय त्यांनी. त्याच्यानंतर स्पेसिफिक इन्फॉर्मेशन ऑर नेम्स ऑफ अ रिॲक्टंट्स.
ठीक आहे. आता इकडे लिहिलंय बघा कॉन्सन्ट्रेटेड, याचा अर्थ बघा ऍसिड कसं असतं, एक तर तीव्र असतं नाही तर सौम्य असतं, एक तर कॉन्सन्ट्रेटेड असतं नाही तर माइल्ड असतं. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे एकदम तीव्र, पण ते तीव्र आणि ऍक्वियस स्टेट मध्ये पाहिजे तर त्यांनी सांगितलंय की हे ऍसिड आहे, आम्हाला कसं पाहिजे, कॉन्सन्ट्रेटेड पाहिजे, कॉपर कसा पाहिजे, सॉलिड स्टेट मधला पाहिजे. तर इकडे काय क्युप्रस नायट्रिक नायट्रेट काहीतरी बोलतात त्याला, ठीक आहे. आणि हा नायट्रोजन गॅस उडून जाईल, गॅशियस आहे. त्याच्यानंतर हे H2O कुठल्या स्टेटमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये मला बघायला भेटेल. असे काही पूर्ण तुम्हाला मांडावं लागतं की पूर्ण केमिकल इक्वेशन तयार केले. आता इथे कुठे तुम्हाला वर्ड वगैरे सांगत नाहीत की this react with this and we form this, not like that. So this is all about what, chemical equation, and this was a rule किंवा सम इन्स्ट्रक्शन्स टू राईट व्हॉट, केमिकल इक्वेशन. सो यातले एक एक पॉइंट तुम्ही काढायचे आणि ते लिहायचे लाईक दॅट. तुम्हाला जे जे समजले हे तर पूर्ण लिहायचं, हे पूर्ण लिहायचं, ह्याच्यामधलं जे जे काय समजलं इन द सेन्स हा अपवर्ड कशासाठी असतो, डाऊनवर्ड कशासाठी असतो, जी काय, एल काय, एस काय, ते ओके. सो ह्याच्यातले कुठलेही 4 पॉइंट पाठ करायचे, 4 नका, मला वाटतं सगळेच करावे लागतील, कारण की अर्धी थोडी ना आपण काय रिॲक्शन करू शकतो. सो 6च्या 6 पॉइंट, पण तुम्हाला जसे जमतील तसे. ओके. हे हे काय मी घेणार नाही कारण की हे शाळांमध्ये करतात, ठीक आहे. त्यावेळेस तुम्ही बघाल ऍक्च्युअल मध्ये, अँड विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. सो पुढचा पार्ट आहे तो बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन म्हणजे काय, आपल्याला ना दोन्ही साईडचे इक्वेशन, दोन्ही साईडचे जे काही हे असतात एलिमेंट्स असतात किंवा ऍटॉम्स असतात, त्यांना काय करायचं असतं, बॅलन्स करायचं असतं. सो हा जो काही मुद्दा आहे ना, याच्यावरती मी पुढच्या लेक्चरमध्ये तुफान बाता करणार आहे. तोपर्यंत तुम्ही हे जे काही आज झालेलं आहे ते सगळं वाचा, रिवाइज करा, लिहून काढा, बाय हार्ट करा, बेसिक बेसिक रिॲक्शन्स करून बघा. जमल्या तर, नाही जमल्या तरी हरकत नाही, पण आपण पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जमेल असं मला वाटतंय. ओके. सो हे कराल अशी अपेक्षा आहे. आणि हा चॅप्टर खूप 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 इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही 12वीला म्हणजे सायन्स, 11वी-12वी सायन्स वगैरे घेणार असाल, किंवा काही चेंज जरी झाला तुमचा पोर्शन, किंवा गव्हर्नमेंटने नवीन स्कीम आणली, एज्युकेशन पॉलिसी आणली, तरी माणूस तो माणूस राहणार आणि अभ्यास तो अभ्यास राहणार, फक्त तो अभ्यास करण्याचा तरीका बदलणार. इज दॅट क्लिअर? सो कॉन्सेप्च्युअली क्लिअर राहा आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला आरामात जमतील, यात काय वाद नाही. आणि हा कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, मी जे तुम्हाला कडक एक्सप्लेन करेल. सो वी विल स्टॉप हिअर. And if you have any doubts, then you can ask me in the comment section. If you like the lecture, you can comment this in the comment section. And I'm hoping that you all will love the next lecture. Okay. Till then, Jai Hind, Jai Maharashtra.